सध्या जगभरामध्ये गॅसचा तुटवडा आहे आणि गॅस मिळवण्यासाठी सगळ्या नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागत आहे. मात्र जळगावमध्ये भोळे कुटुंबीय आहेत. यांनी मात्र गेल्या 20 वर्षांपासनं आपल्या घरामध्ये जे काही निघणारं उष्ट अन्न आहे, त्याचबरोबर वेस्टेज भाजीपाला आहे, यापासनं बायोगॅसची निर्मिती केली आणि आज ते स्वयंपूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्याच्या संदर्भामध्ये अनिल भोळे आपल्यासोबत आहेत, की ज्यांनी या गॅसची निर्मिती केलेली आहे. हा सगळा प्रकल्प काय आहे? खरं तर त्यांचा मेसचा व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणात रोज गॅसची आवश्यकता असते. मात्र यातला बहुतांशी गॅस हा या त्यांच्या प्रकल्पामध्ये तयार होत असतो आणि त्या माध्यमातून त्यांना ह्या गॅसचा फायदा होतो आहे. पैशाची तर बचत होते आहे. त्याचबरोबर स्वतःच्या गॅस निर्मितीचा एक वेगळा आनंद त्यांना या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो आहे. खरं तर प्रत्येकाने आदर्श घ्यावा असं हे उदाहरण आहे. कारण घरातल्या वेस्टेज अन्नापासनं आणि वेस्टेज भाजीपाल्यापासनं हा जो काही मिथेन गॅस आहे हा तयार केला जातो. कारण घरातल्या प्रत्येक गृहिणीला आज समस्या आहे की जे काही वेस्टेज आहे घरातलं हे फेकायचं कुठे, त्यासाठी परिसरात फेकतानासुद्धा अनेक मर्यादा येतात. मात्र याचा जर आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला तर त्यापासनं आर्थिक बचत तर होणार आहे. परत कोणत्याही देशाच्या वरती गॅससाठी आपल्याला अवलंबून राहता येणार नाही आणि स्वतःच्या गॅसच्या निर्मितीचा आनंद आपल्याला घेता येणार आहे. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत भोळे साहेब आहेत. भोळे साहेब, काय सांगाल? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि ही कल्पना कशी सुचली ते एक सांगा. माझं नाव आहे अनिल भास्कर भोळे. मी भूषण कॉलनीमध्ये राहतो. मी हा जो बायोगॅस समोर का? माझा जो बायोगॅस प्लॅन केलेला आहे तो वेस्टेजपासून केलेला आहे. माझं जे मेसमध्ये अन्न उरतं त्याच्यापासून त्याच्यामध्ये टाकतो मी. म्हणजे 20 वर्षापूर्वी मला अशी समस्या होती की जे अन्न उरतं त्याचं काय करायचं बुवा. मग असंच विचार करत असताना यूट्यूबवर सर्च केलं मी की वेस्टेजपासून काय बनवू शकतं, गॅस निर्मिती होऊ शकते का. म्हणून मग मी तो गॅस निर्मितीचा डोक्यात आलं आणि हा प्लॅन सक्सेस केला. त्याच्यापासून आता माझं 30 ते 35 जणांचं जेवण होऊन जातं त्याच्यावरती. आणि आता जो आपल्याला गॅस टंचाई जाणवते, मला तर त्याचं काही जास्त म्हणजे हे होत नाही, फरक पडत नाही आहे. कारण माझं याच्यावरती बरंचसं अन्न तयार होऊन जातं आहे. मेसचं 30-35 जणांचं जेवण तयार होऊन जातं आहे. आणि जो मिथेन गॅस मिळतो आहे आणि तो कसं असं म्हणजे जवळ इतका वास पण नाही आहे त्याचा आणि स्फोटक पण नाही तो. फक्त धोका काहीच नाही त्यापासून. धोका काहीच नाही त्यापासून. स्लो चालतो पण चालतो, चांगला व्यवस्थित चालतो. बरोबर. याच्यामध्ये कधी तांत्रिक अडचणी आल्या तर याला दुरुस्त करण्यासाठी काही आहे का, किंवा काही अजून खबरदारीचे काही? तांत्रिक अडचणी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण हे जे वेस्टेज असतं ना माझं, त्याच्यामध्ये फक्त लिंबू टाकायचं नाही. त्याच्यामध्ये लिंबू जर टाकलं तरच ते बंद होऊ शकतो. काय अडचण आहे ते लिंबू टाकलेलं? तिथे आम्ल हे वाढून जातं. गॅस आम्लाचं प्रमाण वाढलं म्हणजे गॅस तयार होणं थांबून जातं. आणि ते जर थांबलं तर मग त्याच्यामध्ये नंतर आपल्याला मग 25 किलो चुनखडी टाकावं लागते. चुनखडी टाकल्यानंतर पुन्हा चालू होऊन जातो. फक्त एकच काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं नाही. त्याला रोज किती अन्न लागतं आणि किती गॅस तयार होतो? रोज 5 ते 7 किलो जरी वेस्टेज असलं ना तर ते पुरतं, सफिशियंट आहे तेवढं. आणि आपण रोज घरामध्ये चहा आपण बनवतो फॅमिलीसाठी, आणि ते चहाचा जो चोथा असतो तो पण त्याच्यामध्ये टाकला तर चालतो. भाजीपाल्यांचं वेस्ट पण भाजीपाल्यांचं वेस्ट पण चालतं, पण त्याला बारीक क्रश करून लगदा बनवून टाकावं लागतं त्याच्यामध्ये. आणि हे जे काही उष्ट, मी या ठिकाणी आता तुम्ही काम करताना बघितलं मी की उष्ट ताटं सुद्धा तुम्ही धुतले, त्याचं सुद्धा हो त्याच्यापासून गॅस तयार होतो. हो त्याच्यापासून तयार होतो. आणि जो भात बनवतो आम्ही उकडी भात, त्या भाताच्या पाण्यापासून सुद्धा बनतो. बर. आपण जो उकडे भात बनवतो त्याचं जे पाणी असतं ना, ते पाणी पण आम्ही त्याच्यामध्येच टाकतो. आता मला एक सांगा, सध्या जगभरामध्ये गॅसचा तुटवडा आहे. आपण बघतोय लोकांचा किती हाल होत आहेत गॅस मिळवताना. अनेक उद्योजक बंद पडण्याच्या मार्गावर आहे, उद्योग त्यांचे, की बाबा गॅस मिळत नाही म्हणून. तुमचं मात्र स्वावलंबी झालेलं आहे. याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही, जे गॅसवर अवलंबून आहे पूर्ण त्यांना? नाही, आता माझं तर याच्यावरती स्वयंपाक होऊन जात आहे, त्याच्यामुळे मला काही अवलंबून राहायची गरज नाही. मी फक्त सिलेंडर सायडिंगला ठेवतोय, इमर्जन्सीसाठी ठेवतोय. मला नाही सिलेंडर भेटला तरी माझं याच्यावरती काम होऊन जाईल. एक माझा प्लॅन स्वतः मी डेव्हलपमेंट केलेला आहे, स्वावलंबी झालेला आहे माझा प्लॅन. मला एक सांगा, याला सगळ्याला खर्च किती आला? समजा एखाद्याला मला जर करायचं असेल तर मी किती जागा लागू शकते, किती खर्च येऊ शकतो? 10 बाय 10ची जागा लागते. त्याच्यासाठी एक 2000 लिटरची टाकी लागते आणि एक आतली टाकी 1500 लिटरची लागते. बाकी काही एवढं जास्त सामान लागत नाही त्याला. आणि ते टाकण्यासाठी तिकडे जवळ लागतं एक. आसपासच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? काही तक्रारी आहेत कोणाच्या? तक्रारी कधीच कोणाची नाही. आता आपण इथे 2 फुटावरती उभे तरी त्याचा वास नाही.
आणि याची जी स्लरी निघते ती स्लरी गार्डनसाठी खूप उपयोगी आहे. म्हणजे खताचा उपयोग होतो. खताचा उपयोग होतो त्याचा. बरं बरं. तर ते आता आम्ही सध्या ड्रेनेजमध्ये सोडलेली आहे, पण मग तिचा गार्डनसाठी जर कोणी उपयोग केला तर फार छान आहे. मला एक सांगा, स्वतःच्या निर्मितीचा एक वेगळा आनंद मिळतोय तुम्हाला? खूप आनंद मिळते ना, स्वतः आपण काहीतरी एक केलेले नवीन प्रयोग, त्याचा खूप आनंद आहे मला. लोकांना काय सांगाल की ज्यांना आज असं वाटतंय की तुमचं बघून की ज्यांना करायचं आहे की लोकांनी करायला पाहिजे ना, हॉटेल मेस ढाबेवाले किंवा घरगुती लोकांनी सुद्धा केलं ना तर फार चांगलं आहे. म्हणजे लोक डायरेक्ट उघड्यावरती जे कचरा टाकताय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो ना. शासनाने काय भूमिका घ्यायला पाहिजे, प्रोत्साहन देण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? शासनाने असं सगळ्या हॉटेल ढाबे व्यावसायिक यांना त्याच्या बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, सबसिडी द्यायला पाहिजे, की जेणेकरून निर्मिती होईल बा, गॅसची निर्मिती स्वतः होईल आणि बाकीच्यांना ज्यांना गरज आहे त्यांना मग सिलेंडरचा उपयोग होईल. म्हणजे याचं जर प्रमाण वाढवलं, घरोघरी झाले, प्रत्येक हॉटेलवाल्यांनी जर केलं तर मला असं वाटतं विदेशी चलन सुद्धा वाचू शकतं. विदेशी चलन सुद्धा वाचू शकतं ना आपलं. आता जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला तिथून खूप महागाने ते घ्यावं लागतं आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ना जर प्रत्येकाने जर असं केलं तर. बरं बरं. तुम्ही काय सांगाल, तुम्ही सुरुवातीला तुम्ही एक बिल्डर आहात तुम्ही, आणि तुम्ही मला वाटतं एक बांधकामासाठी एक वेगळं काहीतरी नियोजन केलं होतं. मी माझ्या वेस्टेजपासून ह्या टाकी तयार करून दिलेली आहे याला. पूर्वी ही टाकी सिंटेक्सच्या 2 टाक्या होत्या. खालची टाकी होती ती 2000 लिटरची होती, त्यात ती दुसरी 1000 लिटरची टाकी टाकली होती. पण कालांतराने ती टाकी 5-6 वर्षामध्ये फाटून जायची, सारखे तिला जोडावं लागायचं. मग एक बसल्या असं लक्षात एक डोक्यात विचार आला की आपल्याकडे साहित्य तर खूप आहे, मग आपण बांधकामात टाकी तयार करू. मग बांधकामात आम्ही ही टाकी तयार करून तिला वॉटरप्रूफिंग केलं प्रॉपर, आणि नंतर जे वेस्टेज टाईल्स वगैरे ज्या आमच्याकडे उरलेल्या होत्या त्या सगळ्या टाईल्स आम्ही याच्यात चिटकून टाकलेल्या आहे. मग त्याच्यामुळे आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला. बरोबर. मला एक सांगा, खर्च किती आला आणि हा सगळा खर्च वसूल झाला तुमचा? सगळा खर्च वसूल झालेला आहे. खर्च म्हणजे याला तसं म्हटलं तर पूर्ण 25,000 रुपये लागलेले आम्हाला पूर्वी. आता हे बांधकामचं साहित्य जे माझ्याकडे उरलेलं त्याच्यातूनच मी तयार केलेला आहे. म्हणजे याला मजुरी वगैरे लागलेली मला, हा सगळा एकंदरीत तो खर्च 25,000 रुपये. म्हणजे जसं वेस्टेज अन्न होतं तसं बिल्डिंग क्षेत्रातलं सुद्धा मी वेस्टेज म्हटली इथे यूज केलेला आहे. तो एक वेगळाच आनंद आहे बुवा, मी स्वतः एक तयार केलेला आहे गॅस प्रकल्प. तर हे होते भोळे बंधू. अतिशय चांगली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे की स्वावलंबनाचा जो काही आनंद आहे तो या त्यांच्या बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून मिळतो आहे. कारण एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक नागरिक आज गॅस मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. मात्र वेस्टेज अन्न आणि बिल्डिंगमधलं वेस्ट मटेरियलच्या सहाय्याने त्यांनी उभारलेला हा प्रकल्प सगळ्यांसाठी खरं तर आदर्श घेणारा आहे. शासनाने देखील याला सबसिडी द्यावी आणि घरोघरी आणि ठिकठिकाणी जर असे प्रकल्प झाले तर कदाचित विदेशातून गॅस आणण्याला आपल्याला पर्याय ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.